नमस्कार. आज आपण एका अशा भन्नाट संकल्पनेबद्दल बोलणार आहोत, जी आपल्याला सायन्स फिक्शन चित्रपटांची आठवण करून देईल. पण गंमत म्हणजे तिची मुळं थेट आइन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतामध्ये आहेत. आपण बोलणार आहोत ब्लॅक होल्सच्या, म्हणजे कृष्णविवरांच्या अगदी विरुद्ध असलेल्या व्हाईट होल्सबद्दल. आपल्याकडे या विषयावरचे काही इंटरेस्टिंग रिसर्च पेपर्स आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्राचे लेख आहेत. आजच्या चर्चेचा आपला उद्देश हा आहे की व्हाईट होल्स ही फक्त कागदावरची गणितीय गंमत आहे की ते खरोखरच आपल्या विश्वात कुठेतरी अस्तित्वात असू शकतात याचा शोध घेणे. तर सुरू करूया. ही कल्पना आली कुठून? याची सुरुवात 100 वर्षांपूर्वी झाली, म्हणजे 1916 मध्ये. कार्ल श्वार्टझशिल्ड नावाच्या शास्त्रज्ञाने आइन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांताच्या समीकरणांचं पहिलं अचूक उत्तर शोधून काढलं. या उत्तराने कृष्णविवरांच्या अस्तित्वाची शक्यता तर दाखवलीच, पण त्याच गणितामध्ये एक अतिशय सुंदर समरूपता, एक सिमेट्री दडलेली होती. सिमेट्री म्हणजे कोणत्या प्रकारची? वेळेच्या बाबतीतली सिमेट्री. सापेक्षता सिद्धांताचे नियम वेळेच्या प्रवाहाबद्दल तटस्थ आहेत. म्हणजे तुम्ही वेळेचा बाण भविष्याकडे लावा किंवा भूतकाळाकडे, नियम बदलत नाहीत. ओके. याचा अर्थ असा की जर आइन्स्टाईनचे नियम एखाद्या गोष्टीला गुरुत्वाकर्षणाने आत खेचण्याची परवानगी देतात, जे ब्लॅक होलमध्ये होतं, बरोबर. तर तेच नियम एखाद्या गोष्टीला बाहेर फेकण्याची परवानगीही देतात. आणि याच गणितीय शक्यतेला व्हाईट होल असं नाव मिळालं. वा, म्हणजे हे अक्षरशः एका नाण्याच्या दोन बाजूंसारखं झालं. एकीकडे ब्लॅक होल ज्याच्या तावडीतून प्रकाशही सुटू शकत नाही, आणि दुसरीकडे व्हाईट होल ज्याच्या आत प्रकाश किंवा कोणताही पदार्थ जाऊच शकत नाही, फक्त बाहेरच येऊ शकतो. अगदी बरोबर. याला अजून सोपं करायचं झालं तर ब्लॅक होलमध्ये सिंग्युलॅरिटी, म्हणजे तो अमर्याद घनतेचा बिंदू, ही भविष्यात असते. तिथे पोहोचणं अटळ असतं. या उलट व्हाईट होलमध्ये तीच सिंग्युलॅरिटी भूतकाळात असते, जिथून सर्व काही बाहेर पडतं. पण गंमत म्हणजे अनेक दशकं या कल्पनेला शास्त्रज्ञांनी फक्त एक मॅथमॅटिकल घोस्ट किंवा गणितीय भूत मानून दुर्लक्षित केलं. पण का? जर गणितात ते शक्य दिसत होतं, तर त्याला इतकं सहज का नाकारलं गेलं? नक्कीच यामागे काही मोठी कारणं असणार. हो, 2 मोठी कारणं होती. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे थर्मोडायनामिक्सचा दुसरा नियम. हा निसर्गातील एक अत्यंत मूलभूत नियम आहे. अच्छा, तो एन्ट्रोपीवाला नियम. बरोबर. जो सांगतो की विश्वातील अव्यवस्था किंवा विस्कळीतपणा नेहमी वाढत जातो. तंतोतंत. याला सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतीही गोष्ट वेळेनुसार अधिक विस्कळीत होत जाते. तुमची नीट लावलेली खोली आपोआप अजून नीट होत नाही, ती पसाराच होते. हो. म्हणजे तो अव्यवस्था कमी करतो. आणि हे तर निसर्गाच्या मूळ प्रवाहाच्या विरुद्ध आहे. अगदी. एखाद्या फुटलेल्या अंड्याचं आपोआप पुन्हा एकत्र येऊन अखंड होण्यासारखं आहे हे, जे आपण अशक्य मानतो. ठीक आहे, हे एक मोठं कारण झालं. आणि दुसरं कारण म्हणजे त्यांची प्रचंड अस्थिरता. 1970 मध्ये डग्लस इयर्डली नावाच्या भौतिकशास्त्रज्ञाने हे सिद्ध केलं. त्यांनी दाखवून दिलं की समजा एखादं व्हाईट होल विश्वात तयार झालंच, तर ते एका क्षणासाठीही टिकणार नाही. एका क्षणासाठीही नाही? नाही. त्याच्यातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेवर आजूबाजूचा कोणताही पदार्थ किंवा अगदी प्रकाशाचा एक कण जरी पडला, तरी त्या कणाची ऊर्जा गुरुत्वाकर्षणामुळे प्रचंड वाढेल. यातून एक ब्लू शीट, म्हणजे ऊर्जेची एक अभेद्य भिंत तयार होईल. आणि त्या दाबामुळे ते व्हाईट होल कोसळून पुन्हा ब्लॅक होल बनेल. अगदी बरोबर. ते क्षणार्धात कोसळून ब्लॅक होलमध्ये रूपांतरित होईल. म्हणजे जुन्या सिद्धांतांनी तर व्हाईट होलची शक्यता जवळपास पुसूनच टाकली होती. त्यांच्यासाठी दारच बंद करून टाकलं होतं. पण मला नेहमी वाटतं की जिथे क्लासिकल फिजिक्स संपतं, तिथेच क्वांटम फिजिक्सची जादू सुरू होते. या बाबतीतही तसंच काहीसं आहे का? अगदी बरोबर पकडलंय. इथेच लूप क्वांटम ग्रॅव्हिटी ही संकल्पना चित्र बदलून टाकते. हा आइन्स्टाईनच्या सिद्धांताला क्वांटम मेकॅनिक्ससोबत जोडण्याचा एक प्रयत्न आहे. ओके. या सिद्धांतानुसार ब्लॅक होलच्या केंद्रात अमर्याद घनतेची सिंग्युलॅरिटी नसतेच. एक मिनिट, काय? सिंग्युलॅरिटीच नसते? मग तिथे काय असतं? लूप क्वांटम ग्रॅव्हिटीनुसार आपला अवकाश आणि वेळ हे सलग नाहीत, तर ते पिक्सलसारख्या अतिशय लहान घटकांनी बनलेले आहेत. या सर्वात लहान शक्य असलेल्या लांबीला प्लँक स्केल म्हणतात. अच्छा. जेव्हा एखादा तारा कोसळतो तेव्हा त्याची घनता वाढत जाते, पण ती प्लँक स्केलपर्यंत पोचल्यावर थांबू शकते, कारण यापेक्षा जास्त आकुंचन पावणं शक्यच नाही.
या टप्प्यावर क्वांटम गुरुत्वाकर्षणामुळे एक प्रचंड बाहेरच्या दिशेने दाब निर्माण होतो जो त्याला अजून कोसळण्यापासून थांबवतो. या स्थितीला प्लांक स्टार म्हणतात. म्हणजे ब्लॅक होलच्या आत पदार्थ फक्त चिरडला जात नाही, तर तो एका स्प्रिंगसारखा दाबला जाऊन पुन्हा बाहेर उछळी मारतो. अगदी अचूक उपमा आहे ही. यालाच क्वांटम बाउन्स किंवा क्वांटम उसळी म्हणतात. आत कोसळलेला पदार्थ परत बाहेर फेकला जातो. आणि हीच ती प्रक्रिया आहे जिथे एक ब्लॅक होल क्वांटम टनेलिंग नावाच्या प्रक्रियेद्वारे व्हाईट होलमध्ये बदलतो. अविश्वसनीय. म्हणजे ब्लॅक होल हे एक प्रवेशद्वार आणि व्हाईट होल हे बाहेर पडण्याचं द्वार बनतं. हे तर म्हणजे प्रत्येक ब्लॅक होलचं आयुष्य संपल्यावर तो व्हाईट होल बनून स्फोट पावतो. पण मग आपण आपल्या अवकाशात असे स्फोट होताना का पाहिले नाहीत? आपल्या आकाशगंगेतच लाखो ब्लॅक होल्स आहेत. हाच तर या सिद्धांतातील सर्वात रंजक भाग आहे. याचं कारण आहे आइन्स्टाईनचा ग्रॅव्हिटेशनल टाइम डायलेशनचा परिणाम. म्हणजे प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे वेळ हळू चालतो. हो, ब्लॅक होलच्या जवळ असलेलं घड्याळ आपल्यापेक्षा हळू चालेल. बरोबर. तर आत कोसळणाऱ्या पदार्थासाठी ही उसळी म्हणजे ब्लॅक होल ते व्हाईट होल संक्रमण काही मिलिसेकंदात होतं. पण ब्लॅक होलच्या बाहेरून आपल्यासारख्या निरीक्षकासाठी या प्रक्रियेला अब्जावधी, अगदी खरं तर अरब अब्जावधी वर्ष लागतात. अरे देवा. म्हणजे आतल्यासाठी एक डोळ्याची पापणी लवते न लवते तोच बाहेर अब्जावधी वर्ष उलटून जातात. म्हणूनच आज आपल्याला दिसणारे मोठे ब्लॅक होल्स अजूनही त्यांच्या ब्लॅक होल अवस्थेतच आहेत. बरोबर. कारण बाहेरच्या वेळेनुसार त्यांचं आयुष्य अजून संपलेलंच नाही. तर मग या ब्लॅक होल ते व्हाईट होल संक्रमणाच्या कल्पनेमुळे भौतिकशास्त्रातील काही मोठे प्रश्न सुटतात का? कारण नाहीतर ही फक्त एक चांगली कल्पनाच राहील. हो, नक्कीच. आणि त्यातला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे स्टीफन हॉकिंग यांनी मांडलेला ब्लॅक होल इन्फॉर्मेशन पॅराडॉक्स. माहितीचा विरोधाभास. हो, हॉकिंग यांनी दाखवलं की ब्लॅक होल्समधून हळूहळू रेडिएशन बाहेर पडतं आणि ते नष्ट होतात. मग प्रश्न असा पडतो की त्यांच्यात गेलेल्या माहितीचं काय होतं? ती माहिती नष्ट होते का? कारण क्वांटम मेकॅनिक्सचा नियम सांगतो की माहिती कधीच नष्ट होऊ शकत नाही. अगदी. हे भौतिकशास्त्रातलं एक मोठं कोडं आहे. मग हा लूप क्वांटम ग्रॅव्हिटी सिद्धांत यावर काय उत्तर देतो? हा सिद्धांत एक अतिशय सुंदर उत्तर देतो. तो सांगतो की माहिती नष्ट होत नाही, ती ब्लॅक होलच्या आत एका प्रचंड मोठ्या अंतर्गत अवकाशात साठवली जाते आणि जेव्हा अब्जावधी वर्षानंतर तो ब्लॅक होल व्हाईट होल बनून बाहेर पडतो तेव्हा ती माहिती पुन्हा विश्वात परत येते. म्हणजे माहिती नष्ट होत नाही, फक्त ती खूप मोठ्या कालावधीसाठी डिले होते किंवा थांबवली जाते. बरोबर. वाह, हे तर एका मोठ्या कोड्याचं उत्तर असू शकतं. आणि ही भूतकाळातून पदार्थ बाहेर फेकण्याची कल्पना तर मला आणखी एका मोठ्या घटनेची आठवण करून देते, बिग बँग. अगदी. अनेक शास्त्रज्ञांना आता असं वाटू लागलं आहे की आपला बिग बँग हा एक खूप मोठा व्हाईट होल स्फोटच होता. दोन्ही संकल्पनांमध्ये साम्य आहे. भूतकाळातील एका सिंग्युलॅरिटीमधून अचानक प्रचंड पदार्थ आणि ऊर्जा बाहेर पडून विश्वाची निर्मिती होते. पण यात एक अडचण आहे ना, म्हणजे ब्लॅक होलची सिंग्युलॅरिटी आणि बिग बँगची सिंग्युलॅरिटी यात फरक मानला जातो. हो, आणि तो फरक एन्ट्रॉपीचा आहे. रॉजर पेनरोज यांच्या वेल कवेच्या हायपोथेसिसनुसार बिग बँगच्या वेळी विश्वाची एन्ट्रॉपी म्हणजे अव्यवस्था खूप कमी होती. हो, म्हणूनच विश्व इतकं सुनियोजित होतं. अगदी. याउलट ब्लॅक होलच्या सिंग्युलॅरिटीची एन्ट्रॉपी खूप जास्त असते. पण लूप क्वांटम ग्रॅव्हिटीच्या बाउन्स मॉडेलमध्ये हा विरोधाभास राहत नाही. या मॉडेलनुसार आपलं विश्व कदाचित एका जुन्या आकुंचन पावणाऱ्या विश्वाच्या बाउन्समधून तयार झालं असावं. माझ्या डोक्यात तर आता गोंधळ उडाला आहे. म्हणजे बिग बँग हा भूतकाळातील एक व्हाईट होल असू शकतो. याचा अर्थ आपलं विश्व दुसऱ्या कोणत्या तरी विश्वाच्या ब्लॅक होलमधून जन्माला आलंय का? हे तर इंटरस्टेलर चित्रपटाच्याही पुढचं आहे. ही एक शक्यता नक्कीच आहे. हा सिद्धांत आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देतो की सिंग्युलॅरिटी हा अंत नसून ती एका क्वांटम संक्रमणाची सुरुवात असू शकते. ठीक आहे, हे सगळं सिद्धांताच्या पातळीवर खूपच आकर्षक आहे. पण आपण विज्ञानाबद्दल बोलतोय, त्यामुळे पुरावा तर हवाच. आपल्याला याचं काही निरीक्षण किंवा पुरावा मिळाला आहे का? आपण हे व्हाईट होल शोधू शकतो का? थेट पुरावा अजून नाही, पण काही सूचक घटना नक्कीच आहेत. शास्त्रज्ञांच्या मते आपल्याला अवकाशात सतत ऊर्जा देणारे व्हाईट होल शोधण्याऐवजी अचानक होणारे छोटे स्फोट म्हणजे स्मॉल बँग्स शोधायला हवेत. स्मॉल बँग्स? आणि असं काही सापडलं आहे का? एक अतिशय विचित्र उदाहरण आहे. 2006 मध्ये खगोलशास्त्रज्ञांना GRB 60614 नावाचा एक गॅमा रे बर्स्ट सापडला. गॅमा रे बर्स्ट म्हणजे प्रचंड ऊर्जेचा स्फोट. हो, तो 102 सेकंड चालला,
जे साधारणपणे एखाद्या मोठ्या ताऱ्याच्या मृत्यूनंतर होणाऱ्या सुपरनोव्हा स्फोटातून निर्माण होणाऱ्या बर्स्टसारखं होतं. पण आश्चर्य म्हणजे जेव्हा शास्त्रज्ञांनी तिथे दुर्बिणीने पाहिलं तेव्हा तिथे कोणताही मृत तारा किंवा सुपरनोवाचे अवशेष नव्हते. काय सांगताय? म्हणजे हे एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी गोळीचा आवाज ऐकू यावा, पण तिथे बंदूक किंवा गोळी काहीच न सापडण्यासारखं आहे. अगदी तसंच. आणि अजून एक विचित्र गोष्ट म्हणजे हा स्फोट एका अशा आकाशगंगेत झाला होता जिथे तारे निर्माण होण्याची प्रक्रिया जवळपास थांबली होती. अच्छा. त्यामुळे तिथे मोठ्या ताऱ्याचा स्फोट होण्याची शक्यता खूप कमी होती. त्यामुळे हा स्फोट नक्की कशामुळे झाला हे एक कोडा आहे. आणि काही शास्त्रज्ञांच्या मते हे एखाद्या छोट्या व्हाईट होलच्या स्फोटाचं पहिलं निरीक्षण असू शकतं. हे खरंच खूपच सूचक आहे. आणि अजून एक कल्पना मी वाचली आहे की हेच व्हाईट होल्स डार्क मॅटर असू शकतात. हे तर अजूनच विलक्षण आहे. हो, ही पण एक रंजक शक्यता आहे. या सिद्धांतानुसार जेव्हा ब्लॅक होलचे व्हाईट होलमध्ये रूपांतर होऊन स्फोट होतो तेव्हा जो पूर्णपणे नाहीसा होत नाही. त्याच्यामागे प्लँकच्या आकाराचे अतिशय लहान स्थिर अवशेष राहतात. अवशेष. हो, हे कण इतके लहान आणि स्थिर असतात की ते प्रकाशाशी किंवा इतर कोणत्याही पदार्थाशी संवाद साधत नाहीत. ते फक्त गुरुत्वाकर्षणानेच जाणवतात. आणि विश्वाच्या सुरुवातीपासून असे अब्जावानी अवशेष तयार झाले असतील तर ते सर्व मिळून आज आपल्याला न दिसणारं डार्क मॅटर बनू शकतात. म्हणजे एकाच सिद्धांताने माहितीचा विरोधाभास, बिग बँगचं स्वरूप आणि डार्क मॅटरचं रहस्य या तिन्ही मोठ्या कोड्यांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे. हे अविश्वसनीय आहे. हो, पण हे लक्षात ठेवायला हवं की लूप क्वांटम ग्रॅव्हिटी हा सिद्धांत अजूनही पूर्णपणे सिद्ध झालेला नाहीये. तो अजूनही प्रायोगिक पुराव्याच्या प्रतीक्षेत आहे. पण तो भौतिकशास्त्रातील अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याची क्षमता नक्कीच ठेवतो. तर आजची चर्चा सारांशित करायची झाली तर आइन्स्टाईनच्या समीकरणांमधील एका दुर्लक्षित गणितीय शक्यतेपासून सुरू झालेला व्हाईट होलचा प्रवास आज क्वांटम फिजिक्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकेकाळी अशक्य मानली जाणारी ही गोष्ट आज विश्वाची सर्वात मोठी रहस्य उलगडण्याची किल्ली ठरू शकते. अगदी बरोबर. या सिद्धांताने आपल्याला एक नवीन दृष्टिकोन दिला आहे की कदाचित ब्लॅक होल्स हे विश्वाचे डेड एंड किंवा अंतिम थांबे नसून ते केवळ एका मोठ्या चक्रातील एक टप्पा आहेत. जिथे एका विश्वाचा शेवट होतो तिथेच नव्याची सुरुवात होते. यावर विचार केला तर रात्री झोप लागणार नाही. जाता जाता माझ्या मनात एक विचार येतोय. आपण नेहमी विचार करतो की ब्लॅक होलमध्ये गेलेली माहिती कुठे जाते. जर हा सिद्धांत खरा असेल तर ती माहिती नष्ट होत नाही, तर फक्त एका नव्या विश्वात, एका नव्या सुरुवातीसाठी पाठवली जाते. म्हणजे ब्लॅक होल्स हे विश्वाचे अंतिम थांबे नसून कदाचित एका विश्वातून दुसऱ्या विश्वात माहिती आणि ऊर्जा पोहोचवणारे कॉस्मिक कुरिअर असू शकतात का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.